नांदेडचे आमदार आपल्या सोबत आहेत। सर, आज तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेतलेली, काय नेमकी बैठक होती? दादांची भेट एवढ्यासाठी घेतली की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे। मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटीचं प्रमाण झालेलं आहे। त्या ठिकाणी 4 डेड बॉडी सापडलेल्या आहेत, 6 डेड बॉडी आणखी सापडलेल्या नाही। जवळपास 150च्या वर जनावरं वाहून गेलेले आहेत। त्या सगळ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे ही विनंती करण्यासाठी मी आलेलो होतो। आणि सरकारने पण अतिशय गांभीर्याने ती गोष्ट घेतलेली आहे। मिलिटरीसुद्धा तिथं पाठवलेली आहे। त्यामुळं बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। परंतु ही सगळी माहिती द्यावी आणि तात्काळ काही उपाययोजना कराव्यात ही विनंती करण्यासाठी मी दादांकडे आलो। दादांनी काय आश्वासन दिलं याच्यात? दादांनी सांगितलं की मुख्यमंत्री आणि आम्ही स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये आहोत। तिथं कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही। आपण इथं थांबण्यापेक्षा मतदारसंघामध्ये जाऊन थांबावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि दादाच्या सूचनेचं पालन करून आम्ही मुखेडमध्ये निघालेलो। आता तिकडे काही दादा येणार आहेत का, पाहणी करणार आहेत का, असं काही तुमच्याकडे चर्चा झाली? नाही, आता ते ठरवतील। माझं निवेदन होतं ते मी निवेदन दिलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर नांदेडच्या प्रश्नावरती देखील आज दादांनी NCP कार्यालयामध्ये या ठिकाणी नांदेडच्या आमदारांबरोबर भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।